सर्वांना, सर्व शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की आपलं जे ॲप्लिकेशन्स असतं, आपले सरकारला आपण महाडीबीटी जे आहे त्यावरती पोर्टलवरती ॲप्लिकेशन करतो आणि ते ॲप्लिकेशन हे आपलं कोणत्या स्टेजला आहे. कारण की काही दिवसापूर्वी म्हणजे आठवड्यापूर्वी आपल्याला कृषी यांत्रिकीकरणची बऱ्याच शेतकऱ्यांना मेसेज आलेले आहेत. त्याच्या अगोदर जी सिंचन साधने आणि सुविधा याबद्दलचे मेसेज आले होते. तर आता आपली अर्जाची स्थिती काय आहे, जसं की आपण ॲप्लिकेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपली पावती आपल्याकडे आहे मित्रांनो. तर त्या पावतीवरच्या नंबरवरून आपण कशा प्रकारे आपल्या अर्जाची सद्यस्थिती म्हणजे आताची जी स्थिती काय आहे, आता कोणत्या लेवलला आपला अर्ज आहे ते आपण चेक करू शकतो मित्रांनो. बघा, आपण आपले सरकार पोर्टलवरती आलेलो आहोत, महाडीबीटी आपले सरकार. यावरती डाव्या साईडला अर्जाची सद्यस्थिती तपासा यावरती आपण क्लिक करतोय. हे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे बघा, प्रकार निवडा, अर्जाची सद्यस्थिती तपासा. यासाठी अर्ज क्रमांक आणि आधार क्रमांक या दोन गोष्टी इथे ऑप्शन दिलेल्या आहेत. आपल्याकडे अर्ज क्रमांक असेल तर आपण काय करतोय, अर्ज क्रमांकावरती क्लिक करतोय. जो आलेला कॅप्चा आहे तो कॅप्चा आपण अगोदर टाकून घेऊया मित्रांनो. ओके. आणि वरती आपल्याला काय करायचं, आपला जो अर्ज क्रमांक आहे तो अर्ज क्रमांक आपल्याला टाकायचा आहे आणि शोधावरती क्लिक करायचं आहे. तर अर्ज क्रमांक मी टाकून घेतोय आणि त्यानंतर आपल्याला कशा प्रकारे दिसणार आहे ते तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. आपण अर्ज क्रमांक टाकलं आणि शोधावरती क्लिक केलंय, त्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन झालेलं आहे, ज्यामध्ये अर्ज क्रमांक आहे आपला. इथे अर्ज क्रमांक असेल, इथे अर्जदाराचे पूर्ण नाव म्हणजे तुमचं जे नाव आहे ते असणार आहे. इथे जिल्हा असणार आहे मित्रांनो, जो तुमचा जिल्हा आहे तो जिल्हा असणार आहे इथे. त्यानंतर इथे जिल्हा जो आहे त्यानंतर इथे आहे तालुका मित्रांनो, बरोबर. एक तालुका आहे, तालुका नंतर गाव आहे, गाव नंतर बाब मध्ये बघा कृषी यांत्रिकीकरण म्हणजे काय, कृषी यांत्रिकीकरण मध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य, बरोबर, त्यांनी अर्ज केला होता. यामध्ये ट्रॅक्टरसाठी अर्ज केलेला आहे. या ट्रॅक्टर कोणत्या प्रकारचा आहे, 41 ते 70 PTOHP यामधलं हे ट्रॅक्टर असणार आहे. योजनेचं नाव इथे नाहीये. अर्ज स्थिती वेट लिस्ट आहे मित्रांनो, जे की वेट लिस्ट मध्ये अर्ज आहे त्यांचा. छाननी स्थिती काय असेल, डेस्क काय असेल, छाननी अंतर्गत दिवस काय असतील, या सर्व गोष्टी तुम्हाला इथे या प्रकारे दिसतात मित्रांनो. इथे अर्ज स्थिती जर तुमची अप्रूव्ड असेल तर वेगवेगळे स्टेटस वेगळं असणार आहे, वेट लिस्ट आहे, बरोबर. यानंतरचा दुसरा जो अर्ज आहे तुम्हाला मी दाखवेल. आता सध्या काय आहे, अर्जाची स्थिती वेट लिस्ट. यामध्ये कोणती स्थिती असू शकते हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे. तर सुरुवातीचं पाहून घ्या, वेट लिस्ट मध्ये हा अर्ज आहे मित्रांनो. यानंतरची एखादी स्टेज काय असेल ते तुम्हाला मी दाखवतोय. व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा म्हणजे तुम्हाला पूर्ण गोष्टी कळतील. वेट लिस्ट म्हणजे काय, आपला आणखी नंबर आलेला नाही, वेटिंग लिस्ट मध्ये आपलं नाव आहे मित्रांनो, बरोबर. या व्यतिरिक्त दुसरं काय अर्ज स्थिती असू शकते हे तुम्हाला मी दाखवतोय मित्रांनो. इथे आपण नवीन अर्ज क्रमांक टाकलेला आहे. तिथे अर्ज क्रमांक, अर्जदाराचे पूर्ण नाव, जिल्हा, तालुका, गाव, बाब मध्ये आपण हे बघा, व्यवस्थित पाहून घ्या बाब मध्ये काय आहे ते पाहून घ्या. बघा, सिंचन साधने व सुविधा, यामध्ये ठिबक सिंचन, पुढे आहे इनलाईन प्रणाली आणि किती अंतरावर करायचं हे सर्व अप्लाय केलेलं आहे. योजना आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटक. आणि पुढे आहे अर्ज स्थिती अपलोड इनव्हॉइस, बरोबर. म्हणजे काय की कागदपत्र हे अपलोड केलेले आहेत, त्यानंतर अपलोड इनव्हॉइस साठी हा ऑप्शन आलेला आहे मित्रांनो. तर अपलोड इनव्हॉइस ही अर्जाची सध्याची स्थिती आहे, बरोबर. दोन गोष्टी आपण पाहिल्या, पहिलं म्हणजे वेट लिस्ट, सेकंड आहे अपलोड इनव्हॉइस. आणि एक आणखी ऑप्शन असू शकतो, तोही तुम्हाला मी दाखवतो ऍप्लिकेशन नंबर चेक करून दुसरा एखादा. तर या तीन पैकी आता अपलोड इनव्हॉइस म्हणजे काय, आपला अपलोड इनव्हॉइस आपल्याला अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर इनव्हॉइस म्हणजे पूर्वसंमती ही आलेली आहे मित्रांनो. इनव्हॉइस अपलोड म्हणजे काय, की पूर्वसंमती ही आलेली आहे आपल्याला, बरोबर. आणि आपण घेण्यासाठी आपण म्हणजे आपण घेऊ शकतो, घेण्यासाठी आपल्याला तिकडून पूर्वसंमती आलेली आहे. या व्यतिरिक्त आणखी काय स्टेटस असू शकतं, अर्जस्थिती काय असू शकते हे सुद्धा मी दाखवतोय. व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. आपण तिसरा अर्ज क्रमांक टाकून पाहतोय. इथे अर्ज क्रमांक आहे, अर्जदाराचे पूर्ण नाव आहे, जिल्हा आहे, तालुका आहे, गाव, बाब मध्ये बघा कृषी यांत्रिकीकरण, जसं की यांचा नंबर लागलेला आहे, शॉर्टलिस्टेड झालेला आहे या कागदपत्र अपलोड करण्यासाठी. योजनेचं नाव बघा, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना. आणि अर्जाची स्थिती आहे अपलोड डॉक्युमेंट्स. म्हणजे काय की अपलोड डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. हे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर जसं की जो लास्ट टाइम मागच्या याच्यामध्ये बघितलं आपण की इनव्हॉइसचा ऑप्शन होता, तो अपलोड डॉक्युमेंट्स केल्यानंतर इनव्हॉइसचा ऑप्शन यांना येणार आहे. म्हणजे स्टेप बाय स्टेप पहिलं काय आहे, वेट लिस्ट नंतर अपलोड डॉक्युमेंट्स आणि तिसरं आहे अपलोड इनव्हॉइस. ह्या तीन स्टेप मध्ये आपला हा अर्ज असू शकतो. ह्या तीन व्यतिरिक्त कोणत्याच स्टेज मध्ये आपला अर्ज नसणार आहे. जर आपला अर्ज हा अपलोड डॉक्युमेंट्स आणि अपलोड इनव्हॉइस मध्ये असेल तर मित्रांनो आपल्याला त्याचा खूप जास्त म्हणजे आपला नंबर लागलेला आहे, आपण
त्या योजनेच्या म्हणजे आपल्याला त्या योजनेचा लाभ हा 1, 2 ते 3 महिन्यामध्ये आपल्या अकाउंटवरती पैसे सुद्धा येऊ शकतात, जर आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस करतोय तर. बरोबर. या व्यतिरिक्त महाराष्ट्रात कुठेही आहात तुम्ही, तुम्हाला आपली अर्जाची स्थिती चेक करायची आहे. व्हिडिओच्या खाली आपण WhatsAppचा नंबर आणि जो तुम्ही कॉल पण करू शकता, यासाठी नंबर दिलेला असतो. तर त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. तुम्हाला नवीन अर्ज करायचा आहे मित्रांनो, कोणत्याही योजनेसाठी नवीन अर्ज करायचा आहे. जे व्हिडिओमध्ये आहे त्या व्यतिरिक्त काही कागदपत्र असतील, काही योजना असतील, कोणत्याही योजनेचा कोणताही कागद महाराष्ट्रातील कोणत्याही नागरिक असेल त्यासाठी आम्ही सोना एंटरप्राइजेस कडून आम्ही मदत करतो. तर मेसेज किंवा कॉल करायला घाबरू नका. बिंदास तुम्ही कॉल करू शकता. तुम्हाला तिथे पूर्णपणे मदत मिळेल. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रापर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद सर्वांना.